स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल। तर सध्या आपण मथुरेमध्ये आहोत आणि मथुरेत सकाळी 7:30 वाजलेत आणि हे तुम्हाला धुकं दिसत असेल सकाळच्या टायमाची, सगळी धुंद पसरलेली आहे। आणि आपण येणाऱ्या पुढच्या 8 दिवसांमध्ये संपूर्ण मथुरा, गोकुल, वृंदावन, त्यानंतर बरसाना, नंदगाव, तर ही सगळी भूमी आपण एक्सप्लोर करणार आहोत। या 8 दिवसात प्रत्येक ठिकाणी जी गोवर्धन परिक्रमा आहे ती सुद्धा आपण करणार आहोत। तिथं 2 दिवस आपण स्टे करणार आहोत। 2 दिवस आपले मथुरेमध्ये जाणार आहेत, 2 दिवस आपले वृंदावनमध्ये जाणार आहेत आणि 2 दिवस आपण बरसाना एक्सप्लोर करणार आहोत। मथुरेमध्ये जे booking.com वेबसाईट आहे त्याच्यावर मी 2 दिवसासाठी बुकिंग केलेलं आहे। तर आता मथुरा जंक्शनवरून आम्ही तिकडे चाललो आहे। तर 2 दिवसाचे 1250 रुपये आम्हाला दोघांना पडले। तर पर पर्सन एकाला 300 रुपये ते आलं। तर खूप वाजवी भावात आम्ही मथुऱ्यात राहणार आहोत आणि आजचा दिवस संपूर्ण दिवस हा मथुरा आणि गोकुल हे 2 दिवसात आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू आणि ते झाल्यानंतर गोवर्धन परिक्रमेसाठी गोवर्धनला जाणार आहोत। तर 21 किलोमीटरची ती परिक्रमा मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणारच आहे। तर या व्हिडिओमध्ये आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही मथुरा, गोकुल, वृंदावन, बरसाना आणि हे सर्किट पाहता येईल। नमस्कार। राधे राधेच्या जय घोषाने दुमदुमणाऱ्या कान्हाच्या नगरीत म्हणजेच मथुरेत तुमचं स्वागत आहे। आमचा हा प्रवास एका ओढीनं सुरू झाला। आमची पहिली पावलं पडली ती म्हणजे भूतेश्वर महादेवाच्या चरणी। मथुरेचे रक्षक मानल्या जाणाऱ्या महादेवाचा आशीर्वाद घेतला आणि मनाला एक वेगळीच उभारी मिळाली। तिथून आम्ही थेट निघालो श्रीकृष्ण जन्मभूमीकडे। कान्हाच्या जन्मस्थानाची ती ऊर्जा अनुभवताना अंगावर शहारे येतात। एक महत्त्वाची टीप म्हणजे इथे मोबाईल किंवा कॅमेरा नेण्यास मनाई आहे, पण मंदिराबाहेरच सुरक्षित लॉकरची उत्तम सोय आहे, त्यामुळे तुमची दर्शनाची ओढ अजिबात कमी होणार नाही। जन्मभूमीचं दर्शन घेऊन आम्ही पोतराकुंडाचा ऐतिहासिक वारसा पाहिला। इथे फिरण्यासाठी सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय म्हणजे ई रिक्षा। अवघ्या 20 ते 30 रुपयात या रिक्षा तुम्हाला इकडून तिकडे पोहोचवतात। तर मित्रांनो, आपण यमुना काठी आहोत मथुरेत आणि माझ्या मागं हा कंसचा किल्ला आहे। थोड्या वेळानंतर तो किल्लासुद्धा मी तुम्हाला दाखवेल। तर इथं येऊन तुम्ही अशा नावेत बसू शकता। दुपारची वेळ होती। द्वारकाधीश मंदिर बंद असल्याने आम्ही आमची पावलं विश्राम घाटाकडे वळवली। मथुरा, वृंदावन या सर्किटमध्ये जेव्हा केव्हा तुम्ही येता दुपारच्या वेळी हे मंदिरं बंद असतात। तर योग्य माहिती घेऊन नंतरच मंदिरांना तुम्ही विजिट करू शकता। अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो अभी से घबरा गए। मेरा क्या होगा सोचो तो जरा, हाय ऐसे ना भरा कीजिए ओ मेरे मेरा
यमुनेचा तो अथांग विस्तार आणि घाटावरची शांतता मनाला तृप्त करून गेली. फक्त 50 रुपयात आम्ही यमुनेच्या पात्रात बोट राईड केली. नदीच्या लाटावरून मथुरेचं दर्शन घेणं हा या प्रवासातील सर्वात नयनरम्य क्षण होता. दिवसाचा शेवट मात्र खूप खास झाला. आम्ही पोहोचलो कंस किल्ल्यावर. यमुना नदीच्या काठावर वसलेला हा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. तिथला सूर्यास्त आणि यमुनेचा नजारा पाहून मन प्रसन्न झालं. भटकंतीनंतर भूक तर लागलीच होती. मथुरेतील प्रसिद्ध गुजराती थाळी खाल्ली आणि तृप्त मनाने आमच्या हॉटेलवर परतलो. हा होमस्टे मी booking.com वरून बुक केला होता, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अशा प्रकारे मथुरेचा हा भक्तिमय दिवस आमच्या मनात कायमचा कोरला गेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. कमेंट्समध्ये राधे राधे लिहायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओत इथेच थांबतो. भेटूया पुढच्या प्रवासात.